आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवस्मारक उद्घाटनासंदर्भात आलेल्या नोटीस प्रकरणी आज दुपारी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ते हजेरी लावत आहेत। पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरे शिवस्मारकाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। शिवस्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित ठाकरे नेरूळमध्ये जात आहेत। दरम्यान शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडलं। नेरूळ परिसरातील हा शिवरायांचा पुतळा गेल्या 6 महिन्यांपासून झाकलेला होता। मनसे नेते अमित ठाकरे यांनी गेल्या रविवारी या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे वाद झालेला होता। या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय। यानंतर आता अमित ठाकरे आज नेरूळमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीस स्वीकारण्यासाठी हजेरी लावणार आहेत। सुस्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुस्मिता, अमित ठाकरे कधी दाखल होत आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा ते जाणार आहेत? नक्कीच आपण बघतोय की अमित ठाकरे हे स्वतः नवी मुंबईला आज जाणार आहेत। मनसेकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्तानं केलं जाणार आहे। महाराजांचं स्मारक अनेक महिने पडून होतं, त्याचं उद्घाटनासाठी मंत्र्यांना वेळ नाही अशा पद्धतीची टीका मनसेकडनं करण्यात आलेली होती आणि थेट कायदा हातात घेत अमित ठाकरे हे मैदानात उतरले। त्यानंतर त्यांनी या स्मारकाचं आपल्या मनसे स्टाईलनं लोकार्पण केलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर हा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवण्यात आला। नवी मुंबई नेरूळ पोलीस स्टेशनमधनं हा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर सरकारनं या संपूर्ण स्मारकाचं लोकार्पण अधिकृतपणे केलं, परंतु यातनं मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांना समर्थन दर्शवलेलं आहे आणि आता आपण बघतोय शिवतीर्थ बाहेर मोठ्या संख्येनं मनसे सैनिक हे एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। साधारणपणे 11:30 पावणे 12 पर्यंत अमित ठाकरे हे शिवतीर्थमधनं बाहेर पडतील। आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते पहिल्यांदा नवी मुंबईच्या दिशेने रवाना होतील। त्यानंतर स्मारकाच्या ठिकाणी ते पोहोचतील, स्मारकावरती नतमस्तक होतील। स्मारक सर्वसामान्यांसाठी खुलं झाल्यानंतर अमित ठाकरे हे तिथं पोहोचणार आहेत। त्यानंतर साधारणपणे 1 वाजता नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ते पोहोचतील आणि नेरूळ पोलीस स्टेशनमधनं नोटीस हातात घेतील। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर अमित ठाकरे यांच्यावरती लक्ष केलं जातं। आपण बघतोय की सध्या शिवतीर्थ बाहेरच्या हालचालींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। शिवतीर्थ बाहेर आता ही सगळे वाहने जी आहेत ती हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होते आहे। आपण सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या मदतीनं हा संपूर्ण अमित ठाकरेंचा दौरा कव्हर करणार आहोत। अमित ठाकरे यांची डिफेंडर गाडी ही आता बाहेर पडत आहे। मोठ्या प्रमाणात जल्लोष हा केला जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। सुस्मिता, निश्चित तर आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय अमित ठाकरे सध्या शिवस्मारक या ठिकाणी जाण्यासाठी पुन्हा एकदा बाहेर पडत आहेत। नेरूळ पोलीस स्टेशनला सुद्धा ते भेट देणार आहेत। आज दुपारी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ते हजेरी लावत आहेत। पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरे शिवस्मारकाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। शिवस्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित ठाकरे नेरूळमध्ये जात आहेत। सध्या अमित ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, ते आज नेरूळ या ठिकाणी जात आहेत आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करत ते पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जाणार आहेत। शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडलं। मात्र नेरूळ परिसरातील शिवरायांचा पुतळा गेल्या 6 महिन्यांपासून झाकलेला होता आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी गेल्या रविवारी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। यानंतर वाद निर्माण झाला आणि या प्रकरणीच नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केलेला होता। यानंतर आता अमित ठाकरे स्वतः आज नेरूळमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीस स्वीकारण्यासाठी हजेरी लावत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अमित ठाकरे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार आहेत। त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये जातील आणि नोटीस स्वीकारतील। मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवस्मारक उद्घाटनासंदर्भात आलेल्या नोटीस प्रकरणी ते आज दुपारी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावतात। त्यासाठी आता ते बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। दरम्यान
पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरे शिवस्मारकाला अभिवादन करण्यासाठी जात आहेत। शिवस्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित ठाकरे नेरूळमध्ये जात आहेत। दरम्यान शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण झालं। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ते पार पडलं। मात्र नेरूळमधील हा शिवरायांचा पुतळा मागच्या 6 महिन्यांपासून झाकलेला होता। अमित सर काय प्रतिक्रिया आहे? पुन्हा एकदा जाऊया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बधाणे आपल्यासोबत आहेत। सुस्मिता, अखेर अमित ठाकरे आता बाहेर पडलेत, कसा दौरा असणार आहे? सुरुवातीला ते शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्यांना अभिवादन करायला जातील असं कळतंय। आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलीस स्टेशनमध्ये आज अमित ठाकरे नोटीस स्वीकारणं, त्यासाठी आता शिवतीर्थावरून ते बाहेर पडलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण पार पडलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बधाणे आपल्यासोबत आहे। सुस्मिता, अमित ठाकरे अखेर बाहेर पडलेले आहेत, कसा त्यांचा दौरा असणार आहे? आपण बघतो की अमित ठाकरे हे शिवतीर्थवरनं आता बाहेर पडलेले आहेत। मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत असणार आहेत। हे नवी मुंबई पर्यंत अमित ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह जाणार आहेत। ज्या ज्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते अमित ठाकरे यांना समर्थन देऊ इच्छितात ते मनसेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते हे नवी मुंबईमध्ये सुद्धा एकवटायला सुरुवात झालेली आहे। मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला, या कृतीला मनसेचा आक्षेप आहे। अगदी शर्मिला ठाकरे यांचं जर आपण एक स्टेटमेंट बघितलं होतं तर त्यांनी म्हटलेलं की पार्थ पवार यांच्यावरती कारवाई होत नाही, त्यांचं नाव FIR मध्ये येत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आम्ही सर्वांसाठी खुलं करतोय, तर मात्र एवढ्या मोठ्या कारवाईची गरज काय? आणि त्यानंतर आता नोटीस हातात घेण्यासाठी स्वतः अमित ठाकरे हे निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अमित ठाकरे यांच्यासह नवी मुंबईतील अनेक कार्यकर्ते असतील, संदीप देशपांडे हे सुद्धा आता नवी मुंबईच्या दिशेनं अमित ठाकरे यांच्यासोबत रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सुस्मिता, कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं कळतंय। अमित ठाकरे हे स्वतः गाडी ड्राईव्ह करत आहेत आणि आता ते स्वतः नवी मुंबईच्या दिशेने निघालेत। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय शिवतीर्थावरून अमित ठाकरे बाहेर पडलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला ते अभिवादन करतील आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस स्वीकारणार आहेत। नेरूळ परिसरातील शिवरायांचा पुतळा मागच्या 6 महिन्यांपासून झाकलेला होता। मनसे नेते अमित ठाकरे यांनी गेल्या रविवारी या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे वाद निर्माण झाला। दरम्यान या प्रकरणीच नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरेंवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि यानंतर अमित ठाकरे आज स्वतः नेरूळमध्ये दाखल होत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती नोटीस स्वीकारणार आहेत। मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा यावेळेला उपस्थित असतील। शिवतीर्थावरून बाहेर पडतानाची दृश्य सध्या आपण बघतोय। मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवस्मारक उद्घाटनासंदर्भात आलेल्या नोटीस प्रकरणी ते आज नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावतील। पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरे शिवस्मारकाला अभिवादन करण्यासाठी जात आहेत। दरम्यान शिवस्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित ठाकरे नेरूळमध्ये जाणार आहेत। शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण झालेलं होतं। सुस्मिता, कार्यकर्त्यांची संख्या किती दिसते? मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल होणार असंही कळलं होतं। तर या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। काही वेळामध्ये अमित ठाकरे नेरूळमध्ये दाखल होतील आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस स्वीकारणार आहेत।